नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 11वी OCMचा 8वा टॉपिक आपण सुरुवात केलेली आहे. टॉपिकचे नाव आहे व्यवस्थापनाची ओळख. यातील काही पार्ट आपण काल अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावना, व्यवस्थापनाचा अर्थ, व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या पाहिल्या. त्यानंतर व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला आहे. तर आजच्या तासाला आपण व्यवस्थापनाचे स्तर म्हणजे लेव्हल्स ऑफ मॅनेजमेंट हा भाग आपण अभ्यासणार आहोत. बघा आता व्यवस्थापनाचे स्तर म्हणतात. संघटन म्हणजे काय म्हटले? सामूहिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्रित आलेल्या लोकांचा समूह किंवा गट म्हणजे संघटन म्हटलेलं आहे. म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणजे ठराविक काहीतरी उद्दिष्ट असतात. ती उद्दिष्ट समूहाची असतात. सामूहिक उद्दिष्टे म्हणजे ठराविक लोकांनी एकत्र येऊन ठरवलेली जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे जे लोक एकत्र आलेले असतात त्या लोकांचा गट किंवा त्या लोकांचा समूह, त्या लोकांचा ग्रुप, याला आपण संघटना असं म्हटलेलं आहे. या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे कर्मचारी यांचा समावेश होत असतो. मग हे कर्मचारी त्यांच्याकडे असणारं कोणतं पद आहे, त्यांच्यामध्ये असणारे गुण, त्यांच्याजवळ असणारं कौशल्य यानुसार एका विशिष्ट व्यक्तीचं किंवा विशिष्ट व्यक्तिसमूहाच्या अंतर्गत काम करीत असतात. म्हणजे संस्थेचं उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. मग ते वेगवेगळ्या पदावरती ते कर्मचारी कार्यरत असतील. त्यांच्याकडे कोणतं स्किल आहे आणि कोणतं आपल्याला उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे यानुसार त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामावरती नियुक्ती त्यांची दिलेली असते. तसेच प्रत्येक व्यवसाय संघटनेचं आकारमान हे सारखंच असतं असं नाही. म्हणजे काही व्यवसाय संघटना आहेत, व्यवसाय आहेत ते लघु उद्योग असतात, काही मध्यम स्वरूपाचे उद्योग असतात, तर काही मोठ्या स्वरूपाचे उद्योग असतात. मग कोणत्याही प्रकारचं जरी संघटन असेल, कोणत्याही प्रकारचं जरी व्यवस्थापन असेल, तर त्या संघटनेचं व्यवस्थापन करण्याची शैली ही प्रत्येक उद्योगाच्या आकारमानानुसार वेगवेगळी असू शकते. म्हणजे जर लहान स्वरूपाचा व्यवसाय असेल तर तिथं मॅनेजमेंट करणं हे फारसं अवघड नाही किंवा एका व्यक्तीला आपण त्या मॅनेजमेंटचं काम दिलं तरी ती व्यक्ती व्यवस्थितरित्या करू शकते. पण जर व्यवसाय जर मोठा असेल तर मात्र एका व्यक्तीनं देऊन ते सगळं काम त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. कारण मानवी संसाधन जे आहेत ती वेगवेगळ्या गटामध्ये वर्गीकरण करावी लागत असतात जर व्यवसायाचं स्वरूप मोठं असेल तर. मग उदाहरण दिलं आहे बघा. लहान प्रकारच्या संघटनेमध्ये उदाहरणार्थ पारंपरिक धान्य दुकान किंवा स्टेशनरी दुकानामध्ये वर्गीकरण करणं हे अतिशय सोपं आहे. कारण धान्याचं दुकान आहे छोटंसं किंवा स्टेशनरी म्हणजे एक छोटंसं दुकान, आपल्या नजरेसमोर येतं लगेच दुकान. तर या दुकानामध्ये म्हणजे दुकान म्हणजे हे एक प्रकारचं संघटन आहे. तर तिथं कामाची विभागणी करणं हे जास्त अवघड नसतं. परंतु जर मोठा संघटन असेल तर अशा मोठ्या संघटन प्रकारामध्ये वर्गीकरण करणं हे गुंतागुंतीचं होत असलेलं दिसून येतं. म्हणून त्याकरिता संघटनेमध्ये वेगवेगळे विभाग केले जातात. म्हणजे जिथं मोठा व्यवसाय असतो त्या ठिकाणी एकच विभाग न करता वेगवेगळ्या विभागामध्ये त्या कामाचं वाटप केलेलं असतं आणि अशा वेगवेगळ्या विभागांनाच काय म्हणायचं, व्यवस्थापनाचे स्तर असं म्हटलं जातं. मग असे स्तर हे संघटनेच्या आकारमानानुसार आणि गरजेनुसार केले जातात. मग साधारणपणे किती स्तर असतात बघा. व्यवस्थापनाचे हे स्तर दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी. म्हणजे इथं उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर असे 3 स्तर दिलेले आहेत. म्हणजे इथं जे उच्च स्तर आहे त्याला टॉप लेवल मॅनेजमेंट, मध्यम स्तर म्हणजे मिडल लेवल मॅनेजमेंट आणि कनिष्ठ स्तर म्हणजे लोअर लेवल मॅनेजमेंट असं त्या ठिकाणी असतं. मग आता ह्या उच्च स्तर व्यवस्थापनामध्ये कोण कोण येतं तर संचालक मंडळ. मग संचालक मंडळ म्हणजे कोण असतात तर जे सभासद असतात, मालक असतात, भागधारक असतात, त्या प्रत्येकाला येऊन त्या ठिकाणी कामकाज पाहणं शक्य नसतं. कारण सभासद म्हणजे संस्थेचे त्या खरे मालक असतात. पण प्रत्येकाला रोज येणं शक्य नसतं. म्हणून ते त्यांच्यातील तज्ज्ञ व्यक्तींची संचालक मंडळावरती नेमणूक करत असतात आणि हे संचालक मंडळ सगळ्या व्यवसायाचं कामकाज आहे ते पाहत असलेले दिसून येतात. त्यानंतर अध्यक्ष, मग त्या संचालक मंडळातील एका व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे अध्यक्षाशिवाय एखाद्या त्या ठिकाणी व्यक्तीची नेमणूक केली जाते की ती मुख्य कार्यकारी अधिकारी असते. म्हणजे वेगळे वेगळे विभाग आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, ह्या सगळ्यांच्या वरती देखरेख करण्यासाठी
ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते तो म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD म्हणतो आपण, एखाद्या बँकेचा MD आहे वगैरे, तसं ते मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून सुद्धा त्या ठिकाणी व्यक्तींची नेमणूक ही केलेली असते. त्यानंतर मध्यम स्तरामध्ये कशाचा समावेश होतो, तर वेगवेगळे विभाग असतात. संस्था मोठी आहे त्यावेळेला वेगवेगळे विभाग आहेत. मग तिथं वित्त विभाग आहे, फायनान्सचा आहे, उत्पादन व्यवस्था विभाग म्हणजे प्रोडक्शनचा विभाग आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे. तर ह्या प्रत्येक विभागाला एक एक मॅनेजर असणार, तो म्हणजे वित्त व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक आणि विक्री व्यवस्थापक. म्हणजे विभागीय व्यवस्थापक, वेगवेगळे विभाग असतात, त्या विभागाचा प्रमुख म्हणजे त्या विभागाचा व्यवस्थापक. हे सगळे विभाग प्रमुख आहेत, हे मध्यम स्तरामध्ये येत असतात. आता कनिष्ठ स्तर, सगळ्यात खालच्या लेवलला असणारा तो म्हणजे कनिष्ठ स्तर. मग त्याच्यामध्ये अधीक्षक असतील म्हणजे सुपरवायझर, थोडक्यात पर्यवेक्षक, मुकादम, कंट्रोलर असतो, ह्यांचा समावेश आहे तो त्या कनिष्ठ स्तरामध्ये येत असतो. आता इथं उच्च स्तर आणि कनिष्ठ स्तर या दोनोंच्या मध्ये कोण आहे, तर मध्यम स्तर आहे. म्हणून उच्च स्तर आणि कनिष्ठ स्तर यांच्यातील दुवा किंवा मध्यस्थ म्हणून ह्या मध्यस्तरावरती व्यवस्थापकांना काम करावं लागत असतं. आता उच्च स्तरामध्ये काय येतं ते पुन्हा एकदा रिपीट केलं आहे बघा. संघटनेमध्ये हा सर्वोच्च स्तर आहे, म्हणजे उच्च स्तर हा कुठं टॉप लेवलला आहे, त्यामुळं सर्वोच्च अधिकार हे उच्च स्तर व्यवस्थापनाला असलेले दिसून येतात. मग या स्तरामध्ये संचालक मंडळ आहेत, अध्यक्ष आहेत, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर, व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर ह्या सगळ्यांचा समावेश हा उच्च स्तर व्यवस्थापनामध्ये होत असतो. मग उच्च स्तर हे व्यवस्थापन व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काय काम करत असतं, तर व्यवसायाची ध्येय ठरवणं, व्यवसायाची उद्दिष्ट तयार करणं आणि ती साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसी आखणं, हे काम उच्चस्तर व्यवस्थापनाचं असतं. बघा, उच्चस्तर व्यवस्थापनाचं काम काय, तर ध्येय आणि उद्दिष्ट तयार करणं आणि ते साध्य करण्यासाठी धोरणं निश्चित करणं, हे उच्चस्तर व्यवस्थापनाचं मुख्य ध्येय असतं किंवा उद्दिष्ट असतं. तर उच्चस्तरीय व्यवस्थापनाची कार्य, तर संघटनेची दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवणे, कारण संघटना किंवा कोणताही व्यवसाय हा दीर्घकाळ टिकणार याच आशेनं स्थापन केलेला असतो. त्यामुळं आयुष्यामध्ये, त्या संस्थेच्या दीर्घायुष्यामध्ये संस्था कोणकोणती उद्दिष्ट पूर्ती करणार आहे, ती सगळी उद्दिष्ट ठरवण्याचं काम आहे ते उच्च स्तरावरती केलं जातं किंवा उच्च स्तरातील ज्या काही व्यक्ती आहेत, पदाधिकारी आहेत, ते ठरवत असतात. त्यानंतर दुसरं कार्य त्यांचं आहे ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजन करणं आणि धोरणं ठरवणं. मग एखादं जर उद्दिष्ट ठरवलं तर ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंगची गरज असते. त्यासाठी वेगवेगळी धोरणं ठरवावी लागतात. आता समजा तुम्ही विद्यार्थी ठरवलं की मला 90% वरती मार्क्स मिळवायचे आहेत, हे तुमचं उद्दिष्ट झालं. मग त्यासाठी नियोजन केलं पाहिजे. मग कोणत्या विषयाचा किती तास अभ्यास करायचा, कधी करायचा, हे बघितलं पाहिजे. म्हणजे हे काय झालं, तुमचं नियोजन झालं. मग त्यासाठी मग आता एखादा विषय म्हटलं, एखादा विषय अवघड जातोय, मग त्यासाठी काय करायचं, त्याचा कसा अभ्यास करायचा, हे ठरवलं म्हणजे त्या ठिकाणी धोरणं ठरवली. त्यानंतर धोरणांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली किंवा नाही हे पाहणे, म्हणजे उद्दिष्टपूर्तीसाठी आपण नियोजन केलं, धोरणं ठरवली, मग ती धोरणं प्रत्यक्षात जेव्हा आपण अंमलबजावणी त्याची करत असतो तेव्हा ती अंमलबजावणी योग्य प्रकारे होते किंवा नाही हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. 90%चं टार्गेट धरलेलं आहे, त्यासाठी पुस्तकं आणली, वाचन केलं, नोट्स वाचल्या, लेक्चर अटेंड केली, सगळं केलं, आपण वेळ टाइम टेबल ठरवून अभ्यास करतोय. मग आता हे सगळं आपण केलं, मग त्याची अंमलबजावणी झाली की नाही हे कुठं आपण चेक करणार, तर आपली परीक्षेमध्ये आपल्याला मिळालेले गुण, आपण जे काही उत्तरं लिहितोय, प्रेझेंटेशन करतोय, हे सगळं व्यवस्थित झालं किंवा नाही हे पाहणं म्हणजे त्या थोडक्यात धोरणांची अंमलबजावणी झाली किंवा नाही ते पाहणं आहे. त्यानंतरचं कार्य आहे वेगवेगळे विभाग व पदे निर्माण करणे. कारण उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर हे लेवल कुठल्या व्यवसायात येतात, तर जो व्यवसाय मोठा आहे त्या ठिकाणी येत असतात. मग त्या ठिकाणी वेगवेगळे विभाग केले जातात. खरेदीसाठी वेगळा विभाग, विक्रीसाठी वेगळा, जाहिरातीसाठी वेगळा, वित्त म्हणजे पैशाच्या स्वरूपात असणारा विभाग वेगळा. मग असे वेगवेगळे विभाग निर्माण केले जातात आणि त्या विभागामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नेमणूक केली जाते. व्यक्तींची नेमणूक करायची म्हणजे त्यांचं तिथं पद आलं, एक विभाग प्रमुख असणार, म्हणजेच तो व्यवस्थापक असणार, विभागीय तो व्यवस्थापक असणार आणि त्याच्या अंडर वेगवेगळ्या व्यक्ती त्या ठिकाणी कामं करणार आहेत. हे कामसुद्धा म्हणजे वेगवेगळे विभाग निर्माण करायचं आणि त्या ठिकाणी पद निर्माण करायचं, हे काम ह्या उच्च व्यवस्थापनाला करावं लागत असतं.
नेक्स्ट काम सांगितलंय, मध्यम स्तरावरील व्यवस्थापनासाठी विभाग प्रमुखांची नियुक्ती करणे व त्यांना वेगवेगळी कामे करण्यासाठी मार्गदर्शन करणे. आत्ताच ओघाने मी सांगून गेली बघा, वेगवेगळे विभाग आहेत, मग त्या प्रत्येक विभागासाठी एक प्रमुख आपण नेमतोय आणि त्या प्रत्येकाला काम त्या ठिकाणी आपण नेमून देत असतो. त्यानंतर 6वं कार्य सांगितलंय, वेगवेगळे विभाग व मानवी संसाधने यांच्या कामाचे मूल्यमापन करणे. कारण कोणताही जरी व्यवसाय असेल, कसलंही व्यवस्थापन असेल, तर त्याच्यावरती कंट्रोलिंगही असलं पाहिजे, नियंत्रण हे असलं पाहिजे. मग नियंत्रण कसं, तर त्या ठिकाणी मूल्यमापन झालं पाहिजे. मग वेगवेगळे विभाग आहेत, त्या विभागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत किंवा विभाग प्रमुख आहेत आणि ह्या सगळ्यांचं काय केलं पाहिजे, कामाचं मूल्यांकन केलं पाहिजे. म्हणजे नियोजित काम आणि त्यांनी अचीव केलेलं काम, म्हणजे टार्गेट दिलं किती आणि त्यातलं त्यांनी सक्सेस किती करून दाखवलं, याची शहानिशा करणं, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी त्यांचं नियंत्रण ठेवणं किंवा त्याच्या कामाचं मूल्यांकन करणं. त्यानंतर दुसरा स्तर आता येतोय तो म्हणजे मध्यम स्तर, मिडल लेवल मॅनेजमेंट. आता मध्यम स्तर व्यवस्थापन हे उच्च स्तर आणि कनिष्ठ स्तर ह्या दोघांच्या मध्ये येतं. त्यामुळे हे दोघांच्या मधील काय आहे तर दुवा आहे. मगाशी पण मी सांगितलं बघा, मध्यम स्तर हा दुवा आहे. दुवा म्हणजे मध्यस्थ आहे. मग कुणाकुणाचा, तर उच्च स्तर आणि कनिष्ठ स्तर ह्या दोघांच्या मध्ये काम करतोय. म्हणजे उच्च स्तराकडून आलेल्या ऑर्डर तो स्वीकारणार आणि मध्यम स्तरावर तो त्या ऑर्डर स्वीकारून काय करणार, कनिष्ठ स्तराला ते पुढे पास करण्याची ते अंमलबजावणी करणार किंवा काम करणार आहेत. म्हणून तो काय आहे तर मध्यम स्तर हा उच्च स्तर आणि कनिष्ठ स्तर या दोघांच्या मधला दुवा किंवा मध्यस्थ म्हणून काम करत असतो. मग या उच्च स्तरातील व्यवस्थापनाचे जे नियम किंवा ध्येयधोरणे ठरवून दिलेली असतात, त्यांच्या अंमलबजावणीचं काम आहे ते मध्यम स्तर व्यवस्थापन करत असतं. म्हणजे संचालक मंडळाने काम ठरवून दिलंय, हे काम करायचं आहे, तर त्या कामाची अंमलबजावणी कुठं होणार आहे, मध्यम स्तरावरती. वेगवेगळे विभाग आहेत, त्या ठिकाणी त्यांची कामाची अंमलबजावणी होणार आहे. मग त्यामध्ये पुढे दिले बघा, वेगवेगळे विभाग प्रमुखांचा समावेश होतो. वित्त व्यवस्थापक म्हणजे फायनान्स मॅनेजर आहे, प्रोडक्शन मॅनेजर आहे, सेल्स मॅनेजर आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. हे सगळ्यांचा समावेश हा कुठं होतोय तर मध्यमस्तरीय व्यवस्थापनामध्ये होत असतो. मग हे मध्यम स्तरावरती जे काही विभाग प्रमुख आहेत, म्हणजेच ते मध्यम स्तराचे व्यवस्थापक आहेत, हे उच्चस्तरीय व्यवस्थापनाने जे काही ठरवून दिलेली कामं आहेत ती कनिष्ठ व्यवस्थापनाच्या मदतीनं पूर्ण करून घेत असतात. ऑर्डर कामं कोण ठरवून देणार, उच्च स्तर, आणि त्याची अंमलबजावणी करणार मध्यम स्तर. मग मध्यम स्तर आणि त्यांच्या हाताखाली असणारा कनिष्ठ स्तर यांच्या मदतीनं मध्यम स्तरावरती ती कामं पूर्ण करून घेतली जातात. आता मध्यमस्तरीय व्यवस्थापनाची कार्य काय काय आहेत, तर पहिले सांगितलंय उच्च स्तर व कनिष्ठ स्तर व्यवस्थापन यांच्यात सांगड घालणे. म्हणजे टॉप मॅनेजमेंटनं, टॉप लेवल मॅनेजमेंटनं ठरवून दिलेलं आहे की हे टार्गेट आहे, मग त्यांनी ठरवून टार्गेट दिलं मध्यम व्यवस्थापनाला. आता मध्यम स्तरावर काय केलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या डिपार्टमेंटला असलेली व्यक्ती आणि लोअर लेवलला असणाऱ्या व्यक्ती ह्या सगळ्यांच्या समन्वयातून ते उद्दिष्ट साध्य होणार आहे. नाही उच्च स्तराने वेगळंच टार्गेट न घालून दिलंय आणि मध्यम स्तर वेगळंच ते काम करायला लागलंय, असं जर असेल तर त्यांच्यामध्ये समन्वय नाही असं म्हटलं जातं. म्हणून त्यांच्यामध्ये उच्च स्तर आणि कनिष्ठ स्तर ह्या दोघांच्यामध्ये सांगड घालायचं, त्याच्यामध्ये समन्वय निर्माण करायचं काम हे मध्यम स्तराला करायचं असतं. त्यानंतर उच्च स्तरानं ठरवून दिलेली जी काही ध्येय आहेत ती ध्येयधोरणं समजून घेणं हे मध्यम लेवलच्या मॅनेजमेंटचं काम आहे, मध्यस्तरावरचं व्यवस्थापनाचं काम आहे. कारण जी काही निश्चित धोरणं ठरवायची आहेत, ध्येयधोरणं ठरवायची आहेत, त्यासाठी वेगवेगळं प्लॅनिंग करायचं आहे, तर हे सगळं काम उच्च लेवल करत असतो किंवा उच्च स्तरावरचं व्यवस्थापन करते. मग त्याची अंमलबजावणी करायचं काम मध्यम स्तरावरती आहे. आणि जर मध्यम स्तराला ही ध्येयधोरणं जर नाही समजली तर त्याची अंमलबजावणी होणार नाही, व्यवस्थित काम पार पडणार नाही. म्हणून मध्यम स्तरावरील व्यवस्थापकांनी जी काही उच्च स्तराने ठरवून दिलेली कामं आहेत ती व्यवस्थितरित्या समजून घेतली पाहिजेत. त्यानंतर तिसरं कार्य सांगितलंय, संघटनेची सर्वसमावेशक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विभागाच्या स्वरूपानुसार नियोजन आराखडा तयार करणे. म्हणजे उद्दिष्ट साध्य करायचेत बघा, प्रत्येक वेळेला उद्दिष्टच येते, ध्येय धोरणं उद्दिष्ट साध्य करायचेत. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, मध्यम स्तराकडे वेगवेगळे विभाग आहेत, मग त्या वेगवेगळ्या विभागांना कामं वाटून दिली पाहिजेत, त्याचं नियोजन केलं पाहिजे, त्याचा आराखडा तयार केला पाहिजे. त्यानंतर त्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे कर्मचारी आहेत, मग त्यांना कामं ठरवून द्यायची, म्हणजे त्यांना जबाबदारी द्यायची आहे आणि त्यांना कर्तव्य पण घालायचं. कारण कर्तव्य, अधिकार, जबाबदारी हे एकाच वेळेला दिलं पाहिजे, नाहीतर काम दिलंय आणि अधिकार नाही असं करून चालणार नाही. म्हणून त्यांना जबाबदारी आणि त्यांचं कर्तव्य जे आहे ते
निश्चित करून द्यायचं. म्हणजे एखादा विभाग असेल तर त्या विभागातील व्यक्तींची जबाबदारी काय आहे, त्यांची कामं काय आहेत, हे त्या ठिकाणी त्यांना निश्चित करून दिलं जातं. त्यानंतर 5वं कार्य सांगितलं आहे, विभागातील भविष्यकालीन काम पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं. जर एखादा कर्मचारी प्रशिक्षित नसेल तर ध्येयधोरणं निश्चित उद्दिष्ट जी काही टॉप लेवलनं निश्चित करून मध्यम लेवलला दिलेली आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जर कुशल कामगार लागत असेल आणि मध्यम लेवलवरती जर कुशल कामगार नसेल, प्रशिक्षित कामगार नसेल, तर त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन आपल्या व्यवसायाची उद्दिष्ट कशी पूर्ण करायची हे काम मध्यम स्तरातील व्यवस्थापनाला करावं लागत असतं. त्यानंतर 6 नंबर, कनिष्ठ स्तर व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे. म्हणजे त्यांच्या अंडर त्यांना टॉप लेवलनं सांगितलं हे काम करायचं आहे, मग ते काय सगळं काम व्यवस्थापक करणार नाही, तो त्याच्या हाताखाली असणारी माणसं आहेत त्यांच्याकडून काम करणार आहे. मग तिथं जर कामगार नसतील तर त्या कामगारांची नेमणूक करण्याची जबाबदारी किंवा ते कामसुद्धा या मध्यमस्तर व्यवस्थापकाला करावं लागत असतं. त्यानंतर 7वं शेवटचं काम काय सांगितलंय मध्यम स्तराचं, उच्चस्तरीय व्यवस्थापनाला वेळोवेळी अहवाल सादर करणे व विभागीय कामामध्ये समन्वय साधणे. आता टॉप लेवलनं जे काय ठरवून दिलंय त्याची अंमलबजावणी होते कुठं, मध्यम स्तरावरती. आणि मध्यम स्तरावरती आहेत वेगवेगळे विभाग. मग ह्या प्रत्येक विभागाचं काम सुद्धा एकमेकांना पूरक असलं पाहिजे. उत्पादन झालं तर विक्री होणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे काय होतं, उत्पादन विभागाने किती प्रोडक्शन केले, किती ऑर्डर घेतलेली आहे, किती काम म्हणजे किती आपल्या प्रोडक्शन तयार आहे, रेडी आहे विक्रीसाठी, याच्यावर त्या विक्री विभागाने ऑर्डर घेतली पाहिजे. प्रोडक्शन झालेल्या वस्तू 1,00,000 आहेत आणि जर विक्री विभाग 1 कोटीची जर ऑर्डर स्वीकारत असेल तर हे शक्य होत नाही. म्हणून काय केलं पाहिजे, ह्या विभागामध्ये सुद्धा समन्वय असणं गरजेचं आहे. आणि हा समन्वय साधायचं काम ह्या मध्यम स्तरावरील व्यवस्थापनाला करावं लागत असतं. त्यानंतर कनिष्ठ स्तर व्यवस्थापन. त्या कनिष्ठ स्तरावरील व्यवस्थापन हे मध्यम स्तरावरील व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतं. म्हणजे टॉप लेवलच्या खाली मिडल लेवल काम करणार आणि मिडल लेवलच्या खाली लोअर लेवल मॅनेजमेंट काम करणार आहे. म्हणजे मध्यम स्तरावरचा जो काही व्यवस्थापक आहे त्यांनी ज्या काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशांचं पालन करत कनिष्ठ स्तरातील व्यक्तींना काम करावं लागत असतं. मग या स्तरामध्ये काम करणारे जे काही व्यवस्थापक असतील त्या व्यवस्थापनाचा कार्यात्मक किंवा पर्यवेक्षणीय स्तर व्यवस्थापन असंही म्हणून उल्लेख केला जातो. म्हणजे कार्यात्मक किंवा पर्यवेक्षणीय, कारण काम करायचं काम म्हणजे प्रत्यक्षात काम करणं हे कनिष्ठ स्तरामध्ये असतं. कारण कामगार कर्मचारी वगैरे कुठं सगळे येतात तर ह्या कनिष्ठ स्तरावरती येत असतात. त्यामध्ये अधीक्षक पर्यवेक्षक असतात, म्हणजे सुपरवायझर असतात, मुकादम असतो, त्यानंतर कनिष्ठ कार्यकारी अधिकारी सुद्धा याच्यामध्ये समावेश होत असतो. आता या विभागाची असणारी कार्य, पहिलं कार्य सांगितलंय, मध्यमस्तरीय व्यवस्थापनाकडून मिळालेल्या सूचना आणि विभागीय प्रमुखांकडून मिळालेल्या सूचना यांच्यानुसार काम करणं. प्रत्यक्ष काम करायचं का कुठं आहे, कर्मचारी वर्ग करणार कनिष्ठ स्तरातला. मग उच्च स्तराकडून पण काहीतरी सूचना मध्यम स्तराला आलेत, मग त्या मध्यम स्तराचं व्यवस्थापक काहीतरी सूचना देत असतो कुणाला, विभाग प्रमुखांना. आणि हे विभाग प्रमुख त्यांच्या अंडर जे कनिष्ठ स्तर आहे त्यांना त्या सूचना पास करत असतात. मग ह्या दोन्ही स्तरावरील जे काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करणं आणि त्यानुसार कामाची पूर्तता करणं हे काम कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाला करावे लागत असते. त्यानंतर दुसरं सांगितलंय, हाताखालील कर्मचाऱ्यांना कामे ठरवून देणे. कारण ध्येय धोरण आहे, निश्चित उद्दिष्ट आपल्याला पार पाडायचं आहे, तर त्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळी कामं ही ठरवून द्यावं लागत असतात. त्यानंतर हाताखालच्या कर्मचाऱ्यांना सूचना देणं. काम दिलं की ते काम कसं पूर्ण करायचं, कधी पूर्ण करायचं, किती वेळेत पूर्ण करायचं, हे सगळ्या सूचना देण्याचं काम आहे ते कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाला करावं लागत असतं. त्यानंतर सांगितले, आवश्यक त्या ठिकाणी सहाय्यक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे. म्हणजे वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, जर त्यांना एखाद्या कामामध्ये अडचणी येत असतील, त्यांच्या काही शंका असतील, तर त्या निरसन करण्याचं त्याच्या शंकावरती मार्गदर्शन करण्याचं काम हे ह्या कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाला करावं लागत असतं. त्यानंतर 5वं काम सांगितलंय, सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांचे तंटे मिटवणे. विभागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, त्यांना येणारे प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये जर काही वादविवाद असतील, काही तंटे असतील,
तर ते विकोपास न नेता ते वेळीच मिटवण्याचा प्रयत्नसुद्धा ह्या कनिष्ठ स्तर व्यवस्थापनानं करायचा आहे. त्यानंतर 6वं कार्य सांगितलंय, यंत्रे, उपकरणे व साधन सामुग्रीची दुरुस्ती व देखभाल करणे. कारण प्रत्यक्ष काम करताना त्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळी यंत्रसामुग्री वापरावी लागत असते, वेगवेगळी उपकरणं वापरावी लागत असतात. मग ही जर उपकरणं जर दुरुस्त नसतील, चांगली नसतील, तर उद्दिष्टापर्यंत ती संस्था लवकरात लवकर पोहोचत नाही. म्हणून ह्या उपकरणांची, मशिनरी असेल, ह्यांची जर काही बिघाड झाला असेल तर त्याची लवकर दुरुस्ती करायची, वेळेत दुरुस्ती करायची, त्याची देखभाल करायचं काम आहे, हे सुद्धा या कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाला पाहावं लागत असते. आणि शेवटचं कार्य सांगितलं आहे, वेळोवेळी उत्पादनाची व सेवेची गुणवत्ता तपासणी करणे. म्हणजे जे काही प्रोडक्शन केलेलं आहे ते प्रोडक्शन कसं झालेलं आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, जसं ठरलं त्या पद्धतीनं क्वालिटी मेंटेन केली जाते का, हे सगळं पाहायचं काम, तपासायचं काम आहे, ते कनिष्ठ स्तरावरती करावं लागत असलेलं दिसून येतं. म्हणजे आज आपण काय बघितलं बघा, व्यवस्थापनाचे वेगवेगळे स्तर आहेत, उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर. मग ह्या प्रत्येक स्तरावरती कोण कोण व्यक्ती त्या स्तरामध्ये कार्यरत असतात आणि त्या प्रत्येक स्तरामध्ये कोणतं काम केलं जातं, कोणती कार्य केली जातात, हा भाग आपण आज अभ्यासलेला आहे. धन्यवाद.